हॅलो फ्रेंड्स, वैदिक मूवमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे. पावसाळ्याची सुरुवात झाली की अनेक व्हायरल आजारांची सुरुवात होते आणि त्यामधीलच एक आहे डेंग्यू. आणि डेंग्यूला डेंगी असेही म्हणतात. डेंग्यू हा व्हायरल म्हणजे एक विषाणूजन्य आजार आहे. डेंग्यू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून होणारा एक विषाणूजन्य आजार आहे आणि एडिस इजिप्ती या नावाच्या डासामुळे डेंग्यू हा आजार होतो. आणि डेंग्यू किंवा डेंगी हा शब्द आलाय स्वाहिली भाषेमधून. डिंगा पिपो या शब्दावरून डेंग्यू किंवा डेंगी या आजाराचं नाव पडलेलं आहे. आणि याचाच अर्थ असा होतो की क्रॅम्प लाईक सीझर, म्हणजे शरीर अगदी पिळवटून टाकल्यासारखं होतं. पिळवटून दुखणं जे येणं म्हणतात ना, त्याप्रमाणे. तर डेंग्यू या आजाराचा प्रसार कसा होतो हे आपण पाहूयात. डेंग्यू हा एक विषाणूजन्य आजार आहे आणि हा एडिस इजिप्ती या नावाच्या डासामुळे पसरतो. ज्या वेळेला एखादा डेंग्यू झालेला रुग्ण असतो, त्या रुग्णाला हा डास जर चावला तर डेंग्यूचे विषाणू या डासांमध्ये प्रवेश करतात आणि तो डास त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला जर चावला तर डेंग्यूचे विषाणू त्या रुग्णाच्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि त्या रुग्णाला डेंग्यूची लागण होते आणि डेंग्यूचा प्रसार असाच डासांमार्फत होतो. तर डेंग्यू कुठल्या डासामुळे होतो, त्याचबरोबर डेंग्यूचा प्रसार कसा होतो हे आपण पाहिलं. आता डेंग्यू या आजाराची लक्षणे काय काय असतात हे पाहूयात. प्रत्येक व्हायरल आजारांप्रमाणे डेंग्यूचंही पहिलं आणि महत्त्वाचं लक्षण म्हणजे हाय ग्रेड फीवर, म्हणजेच रुग्णाला एकदम कडक ताप असतो. तापेबरोबरच अनेक रुग्णांना थंडीही येऊ शकते. ही थंडी सौम्य स्वरूपातही असू शकते किंवा काही रुग्णांना अगदी कडकडूनही थंडी येऊ शकते. तसेच डेंग्यूला बोन ब्रेक फीवर असेही म्हटले जाते. म्हणजेच डेंग्यू या आजारामध्ये प्रचंड हाडे दुखतात आणि यामध्येही गुडघ्याखालील पायांमध्ये जास्त वेदना असतात. त्याचबरोबर घोट्यांमध्येही प्रचंड वेदना असतात. आणि डेंग्यूचे रुग्ण डॉक्टरांकडे गेल्यानंतर पहिलंच लक्षण सांगतात की गुडघ्याखालील पाय खूप दुखतात. म्हणजेच कडक ताप येणे, त्याचबरोबर थंडी येणे आणि हाडांमध्ये वेदना असणे ही मुख्य लक्षणं असतात डेंग्यू या आजारामध्ये. याबरोबरच अजूनही काही लक्षणे असतात, जसे की अंगावर पुरळ येणे. बऱ्याच रुग्णामध्ये चेहऱ्यावर, पोटावर आणि पाठीवर लाल रंगाची पुरळ येते. त्याचबरोबर बऱ्याच रुग्णांमध्ये डोळ्यामागील भागांमध्ये वेदना होणं, त्याचबरोबर उलटी आणि मळमळ होणं अशी ही लक्षणे दिसतात. आणि डेंग्यू या आजारामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये डोकेदुखीही असते. बऱ्याच रुग्णांमध्ये ही लक्षणे साधारण 2 ते 7 दिवस राहतात आणि बहुतेक वेळा 7 ते 10 दिवसांमध्ये लोक पूर्ण बरे होतात. पण काही रुग्णांमध्ये डेंग्यू जीवघेणाही असू शकतो, कारण डेंग्यूची आत्तापर्यंतची जी लक्षणं आपण पाहिलीत ती सौम्य स्वरूपात असतात. डेंग्यूचं गंभीर स्वरूपातही रूपांतर होऊ शकतं. यामध्ये गंभीर डेंग्यू त्याला हिमोरेजिक फीवर किंवा डेंग्यू शॉक सिंड्रोम असेही म्हटलं जातं. डेंग्यू या आजाराच्या गंभीर स्वरूपातील लक्षणांमध्ये रुग्णाच्या प्लेटलेट्सची संख्या कमी होते, त्याचबरोबर रुग्णाच्या रक्तवाहिन्या खराब होतात, त्याचबरोबर त्या रक्तवाहिन्या लीकही होतात. त्यामुळे बऱ्याच रुग्णांना शॉक किंवा इंटरनल ब्लिडिंग, अवयव निकामी होणं अशी गंभीर स्वरूपाची लक्षणं रुग्णामध्ये दिसू शकतात. त्याचबरोबर तीव्र पोटदुखी, सतत उलट्या होणे, हिरड्यांमधून किंवा नाकामधून रक्त येणे अशी लक्षणे दिसू शकतात. त्याचबरोबर काही रुग्णांमध्ये त्वचेखाली रक्तस्राव झाल्यामुळे एकदम जखमा झाल्यासारख्या दिसतात. त्याचबरोबर रुग्णांमध्ये चिडचिडेपणा असणे, त्याचबरोबर डेंग्यूच्या रुग्णामध्ये प्रचंड विकनेस असतो. त्याचबरोबर कॅपिलरीज लीक झाल्यामुळे त्वचेवर लाल रंगाचे ठिपकेही दिसतात आणि स्टूलमध्ये रक्त किंवा रक्ताच्या उलट्या होणे असेही लक्षणे दिसतात. तर ही होती डेंग्यू या आजारामधील गंभीर स्वरूपाची लक्षणे. तर डेंग्यू या आजाराचा प्रसार कसा होतो? तर आपण पहिलेच पाहिल्याप्रमाणे डेंग्यू हा एक विषाणूजन्य आजार आहे आणि या आजाराचा प्रसार एडिस इजिप्ती या नावाच्या डासामुळे होतो. आणि या डासांच्या प्रजाती साधारण एक साचलेल्या स्वच्छ पाण्यात तयार होतात. त्यामुळे घरात AC किंवा फ्रीजमध्ये साचलेलं जे पाणी असतं, फुलदाण्या, कूलर, कुंड्या, बादल्या, जुने टायर याकडे विशेष लक्ष द्या. तिथे खूप दिवस पाणी साठू देऊ नका, याची काळजी घ्या. म्हणजेच डेंग्यूचे विषाणू आपल्या अवतीभोवती तयार होणार नाहीत. तर डेंग्यू या आजाराचे निदान कसे करावे? डेंग्यू या आजारामध्ये CBC ही टेस्ट केली जाते. यामध्ये HB चेक करणं, WBC, RBC आणि प्लेटलेट्सही चेक केल्या जातात. यामध्ये बराच वेळा
WBC कमीही होऊ शकतात. त्याचबरोबर विशेषतः प्लेटलेट्स कमी होतात. तसं नॉर्मल प्लेटलेट्सचं प्रमाण 1.5 लाख ते 4.5 लाख असं आहे आणि डेंग्यू या आजारामध्ये प्लेटलेट्सचं प्रमाण कमी होऊ लागतं. त्यामुळे डेंग्यू या आजाराची शंका घ्यायला कित्येकदा CBC करणंच पुरेसं होऊन जातं, कारण की यामध्ये आपल्याला प्लेटलेट्स कमी झालेल्या दिसतात. यावरून आपण डेंग्यू असेल अशी शंका घेऊ शकतो. त्याचबरोबर डेंग्यूचं एक्झॅक्ट निदान कळण्यासाठीही अजून काही टेस्ट आहेत, जशा की NS1. यामध्ये डेंग्यूची लागण झाल्यापासून साधारण 2 दिवसामध्ये ही टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते. या टेस्टनुसारही आपण डेंग्यू पॉझिटिव्ह आहे असे निदान करू शकतो. आणि डेंग्यू या आजाराची लागण झाल्यानंतर 3 दिवसानंतर IgG आणि IgM अशी अँटीबॉडी टेस्ट केली जाते. यावरूनही आपल्याला डेंग्यू पॉझिटिव्ह आहे का नाही याचं निदान कळू शकतो. त्याचबरोबर 8 दिवसानंतरही या रुग्णाला डेंग्यू आहे का हे समजण्यासाठी IgG ही टेस्ट केली जाते. त्यामुळे मुख्यतः CBC, NS1, त्याचबरोबर IgG आणि IgM या टेस्टवरून आपण डेंग्यू या आजाराचं निदान करू शकतो. त्याचबरोबर बराच वेळा लघवीही चेक करायला लागू शकतो, म्हणजेच युरिन टेस्टही करायला लागू शकते, कारण बराच वेळा डेंग्यू या आजारामध्ये युरिनमध्ये ब्लडही पडू शकते. त्यामुळे युरिन टेस्ट करणंही गरजेचं आहे. पण सर्वात महत्त्वाचं CBC करणं, IgG करणं, IgM करणं, त्याचबरोबर NS1 करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर ह्या होत्या डेंग्यूचं निदान करण्यासाठी लागणाऱ्या ब्लड टेस्ट. तर आपण आता डेंग्यू न होण्यासाठी काय काय प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो हे पाहूयात. डेंग्यू हा आजार एडिस इजिप्ती या नावाच्या डासामुळे होतो आणि हे डास स्वच्छ पाण्यामध्ये तयार होतात. त्यामुळे कूलरमध्ये, कुंड्यांमध्ये, बादल्यांमध्ये किंवा जुन्या टायरमध्ये जे साचलेलं पाणी असतं ते पाणी साचून देऊ नका. घरामध्ये आणि आपल्या आसपासच्या परिसरामध्ये स्वच्छता ठेवा. आणि डेंग्यू या आजाराचे डास शक्यतो दिवसात चावतात. त्यामुळे दिवसभर शक्यतो फुल कपडे वापरा. मस्किटो रिपेलंटचा वापर करा. ज्या ठिकाणी साठलेले पाणी किंवा साठलेले डबके असतील त्या ठिकाणी जाण्याचे टाळा. शक्यतो घराची दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवावीत. हे प्रतिबंधात्मक उपाय आपण डेंग्यू न होण्यासाठी करू शकतो. तर आता आपण डेंग्यू या आजारावरील उपचार किंवा ट्रीटमेंट पाहूयात. डेंग्यू या आजारामध्ये कुठल्याच प्रकारचं स्पेशल अँटीबायोटिक किंवा अँटीव्हायरल ड्रग नाही आणि डेंग्यू हा आजार सेल्फ लिमिटिंग असतो. फक्त त्याच्या लक्षणांवरूनच आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते. म्हणजे जर ताप येत असेल तर तापेची औषधे द्यायची, उलटी होत असेल तर उलटीची औषधे द्यायची. या व्यतिरिक्तच भरपूर व्यवस्थित आराम करणं, हायड्रेशन ठेवणं म्हणजे पाणी भरपूर पिणं, डेंग्यू या आजाराचे उपचार त्याच्या लक्षणांवरून केले जातात. पण डेंग्यू जेव्हा 2ऱ्या किंवा 3ऱ्या स्टेजला असतो तेव्हा तुम्हाला स्ट्रिक्टली डॉक्टरांच्या मॉनिटरिंगमध्येच राहावे लागते. म्हणजेच आपल्याला कळेल की आपल्याला कधी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावे लागेल, कारण की या आजारामध्ये प्लेटलेट्स कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे डेंग्यूच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या स्टेजमध्ये डॉक्टरांच्या मॉनिटरिंगमध्येच राहावे, म्हणजेच या आजारामध्ये होणारे कुठलेच कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत. तर ही होती डेंग्यूबद्दल माहिती. मागील व्हिडिओमध्ये आपण चिकनगुनिया या आजाराविषयी माहिती पाहिली. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू.